हेलो गाईज अँड वेलकम टू संस्कृतीज यूट्यूब चॅनल. सो मी आहे संस्कृती पारेकर अँड असंच रेकॉर्ड करते कारण माझी इच्छा झाली रेकॉर्ड करायची. तर मग मी सांगते की माझं आउटफिट दाखवायचं होतं, स्पेशली माझं आउटफिट दाखवायचं. आय लुक व्हेरी प्रिटी असं मला वाटतं आहे. ऑफकोर्स आय डू. किती पण एस्थेटिक करायला जावा काही फायदाच नाही होणार कारण पार्टीचे जे सगळं असं दिसणार आहे ना. पण ठीक आहे, आय मीन दिस इज हाव आय लुक. मला आवडला टॉप. ते जर मी बोलले ना मी शॉपिंग हॉल करेल करून, पण मला करायला नाही मिळालं. त्यातला हा एक टॉप आहे. मी खूप कॅमेरा हलवला असं मला वाटतंय, पण ठीक आहे. आज आहे फ्रायडे आणि एकदम आतुरतेने संडेची वाट बघते की कधी येतोय संडे एकदाचा आणि मग आराम करायला भेटेल. तर आज मी मोदक बनवते आणि त्याच्यासाठी माझी सगळी तयारी झालेली आहे. मी दाखवू नाही शकली पण मी तुम्हाला इथे नक्कीच दाखवेल. तर मी आज हे पीठ बनवलंय. शो यू दिस. होपफुली दिसलं असेल नीट. हां, आणि याच्यासोबत ना चोय, आपण चोय म्हणतो ना, ती चोय बनवली. चोयसाठी मी काय काय वापरलं मी सांगेल. चोयसाठी मी खोबरं वापरलंय, गूळ वापरलंय, थोडंसं घी वापरलंय आणि काजू वापरलेत. आणि ती पावडर असते ना, त्यामध्ये पावडरला काय बोलतात, ती वेलची पावडर. हां, वेलची पूडवाली वेलची पावडर असते ती वापरली आहे. तर मी तुम्हाला मोदक बनवताना दाखवते. मी मोदक बनवायला ना आमच्या घरी गणपती असतो, मोदक बनवायला मी तिकडेच शिकली. म्हणजे मला यायचं नाही आधी मोदक, पण माझी एक बहीण आहे तिला येतात. मग तिने मला ती बनवत होती. मी बाजूला बसली की चल मी पण ट्राय करते, कारण की बनला तर ठीक आहे, म्हणजे नाही तर छोटासा कसा पण बनेल ॲटलिस्ट एक. आणि बघता बघता ना मला आले मोदक, म्हणजे माझे मोदक चांगले व्हायला लागले. तर मी खुश झाली की अरे ती येत आहेत. मग अजून केले ट्राय आणि मला चांगले यायला लागले. तर आज चतुर्थी आहे म्हणून विचार केला की मोदक ट्राय करूया. आणि आईला आज जमणार नाही, ऑफिसला असल्यामुळे तिला लेट होतं. तर मग ती आता बनवू नाही शकत आहे. मग मीच विचार केला की मी जेवण आणि मोदक दोन्ही बनवेल. तर आता मी सगळं चालू आहे, माझी प्रोसेस सगळं बनवते. तर मला मावशीने सांगितलं होतं की त्याच्यावरती ना थोड्या वेळसाठी कपडा ठेवायचा असतो झाकून, थंड काहीतरी असं. तर मग मी आता तो ठेवते. त्याच्यानंतर मग बघूया. आता कपडा तर मिळाला नाही, पण रुमाल मिळाला तर आपण रुमाल ठेवूया आणि थोड्या वेळाने करूया. असं मी तुम्हाला दाखवते माझे मोदक कसे बनतायत ते. तर आता झालंय थोडा वेळ ठेवून आणि आता मी सुरू करते मोदक बनवायला. सो वी आर रेडी. तर हा माझा सेकंड मोदक बनतोय. माझा फर्स्ट मोदक असा बनलाय. मी तुम्हाला दुसरा नीट चांगले बनतील मला माहिती आहे. कॅमेरा ऑन करायला विसरली. पूर्ण बोलते, सगळं झालं, सगळं चालू आहे. मोदक बनला माझा एक आणि कॅमेरा ऑन करायला विसरली. माय गॉड यार. ठीक आहे, आय विल डू इट. आय एम डुईंग इट अगेन. ऑफकोर्स मला एवढे मोदक बनवायचे तर मला बनवायचेच आहेत. चांगले पण बनणार आहेत ते. मे बी पहिले दुसरे थोडेसे असे होतील की वर खाली जरासे, पण ठीक आहे. मला माहिती आहे की बाकीचे चांगले बनतात कारण मला मोदक बनवता येतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. मला मोदक बनवता येतात. असं असं करून ते असं असं हे करायचं असतं, म्हणजे तो अशी वाटीसारखी बनते आणि त्याच्यामध्ये ती चोय बरोबर राहते. चोयच बोलतात ना का सारण बोलतात? आय थिंक चोयच बोलतात. हां, चोयच बोलतात. मजा पण येते. म्हणजे मी खुश होती की चतुर्थी आता बनवायला भेटेल. पण म्हणजे माझा उपवास वगैरे आज नव्हता तसा, पण विचार केला की बनवूया. विचार केला की आईला पण सरप्राईज देईल की मी मोदक बनवले करून. पण मला हेल्पसाठी फोन करावाच लागला की आई हे कसं बनवतात, असं कसं काय, म्हणजे यु नो रेसिपी, इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळे. रेसिपी भेटून जाते यूट्यूबवरती, पण इन्ग्रेडियंट्ससाठी थोडीशी बीइंग केअरफुल. म्हणून त्यासाठी मी आज जरा तर ना एवढी म्हणजे काय माहिती एवढं कुठून मस्ती सुचते की ऑफिसवरून आल्यावरती मोदक बनवायचे. आणि असं पण नाही कोणाची मदत घेऊन, विदाऊट कोणाची मदत घेता. मला स्वतःला हसायला येते की मी कसं करू शकते का. मला मग तेवढं माहिती की मी आल्यावरती बसून राहायचं, म्हणजे बसायचं आरामात, एकदम चिल करायचं, बसायचं. आणि आज मी मोदक बनवते. वाव, गुड जॉब. सॉरी मी दाखवायला विसरली. माय फॉल्ट. इट्स ओके. हे असं झालं ना का मग असं असं करत गोल गोल करायचं असतं. आय नो दिस. थोडं जास्त झालं.
म्हणजे सर मागच्या वर्षापर्यंत ना असं मोदक बनतायत ना मी फक्त बघायची की अच्छा ठीक आहे मोदक बनतायत बघ बनवले पण यावेळेला मी स्वतः गणपतीमध्ये बसली आणि मग करायला ट्राय केलं तर माझे मोदक झाले यार. मी शॉकमध्ये होती की कसे झाले, कारण लास्ट टाइम मी ट्राय केलं आणि नव्हते व्हायचे म्हणून मी एक करून गपचूप बाजूला होऊन जायची आणि बस की ठीक आहे नाही होऊ शकता आता. हां आता व्हायला लागलंय बघा, एकदम असा शेप पण यायला लागलाय. हा बघा मी दाखवते तुम्हाला. आय एम व्हेरी हॅपी. A few moments later. इट्स नॉट इझी यार. ते पण तेवढे सगळे करणं म्हणजे एवढे सगळे नाही, 10-11 होतील मला वाटतंय. बाकीचे मैं तो फिर से थक गई. मैं तो तीसरी बार थक गई. आहे मी तुम्हाला नीट दाखवेल, अजून चांगले होतील, अजून बेटर होतील. आय नो दिस इज जस्ट द बिगिनिंग. तर हे आहेत माझे मोदक, छान बनलेत एकदम सुंदर असे. आ हा हा खुश झाले मी बघ बघून एकदम. मस्त बनले. आय लाईक इट. कसं झालंय मोदक? चांगलं आहे, मस्त बनवायचं सगळं चांगलं आहे. थोडं पीठ जास्त बाकी काय नाही, फर्स्ट आहे म्हणून चांगलं आहे. ठीक आहे, ओके थँक्यू सो मच. आणि आज मी एका छोट्या मुलाच्या बड्डेसाठी चालली आहे, म्हणजे माझ्या छोट्या भावाच्या बड्डेसाठी चालली आहे. तर मी ना आईला सांगितलं की गिफ्ट घेऊन यायला. तर मी दाखवते तुम्हाला आई काय गिफ्ट घेऊन आले. आईला पाठवलेलं एक गिफ्ट घ्यायला, एक आई सगळ्या घरातल्या सगळ्या छोट्या पोरांसाठी गिफ्ट घेऊन आले. मी तुम्हाला दाखवते. मी स्वतः शॉकमध्ये होते, म्हणजे मस्त आणले, खूप गोड आणले सगळे गिफ्ट. पण मी शॉकमध्ये होते की आईने एवढे गिफ्ट आणले. असे तिने ॲटलिस्ट 3 आणले, 2 का 3-4 काहीतरी आणलेत तिने. आणि ते लोक बघतायत माझ्याकडे की मी दाखवते. तर हे असे गिफ्ट तिने आणलेत, म्हणजे त्याचा बर्थडे वगैरे त्यांच्यासाठी आणलेत. आणि अजून पण दाखवते, असे शार्पनर वगैरे आणलेत तिने, क्यूट शार्पनर आणलेत. वाव, ह्याला काय बोलतात? हा आय थिंक हा रोबोट सारखा असतो ना काहीतरी. तर तिने हे आणले, तिने एवढे गिफ्ट आणले. तिने अख्खी ती पिशवी भरली आहे. दाखवते तुम्हाला, ही पिशवी आहे, मी दाखवते. आणि ना हे कार्ड्स होते, मी शॉकमध्ये होते. हे ना पझल टाईप आहे. ते पझल कसं आहे माहिती आहे की तुम्ही जो एक नंबर ठेवायचा मनात आणि तो मी तुम्हाला खेळून दाखवायला पाहिजे, पण मला लेट होईल जर मी केलं तर मला ओरडा पण पडेल, म्हणून मी करून नाही दाखवत आहे. तर ना ह्याच्यामध्ये कार्ड्स आहेत. ते कार्ड्समध्ये तुम्ही कुठेतरी नंबर गेस करायचा, तुमच्या मनात ठेवायचा आणि तो जो नंबर असेल ना तोच बरोबर ती आणून दाखवणार. आणि हा मी आणि आई गेम खेळलो, मी रेकॉर्ड नाही करू शकले, पण मी आणि आई हा गेम खेळलो आणि तो सेम मला माहिती आहे. म्हणजे मी मनात नंबर ठेवलेला नंबर 6 करून. तर तिने मला विचारलं की रँडमली ठेवा. मी दाखवते की मला बसायला पाहिजे यार खालती. दाखवते तिने ना असे गेम्स आणले, म्हणजे मला हे खूप मस्त वाटले म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवते की तुम्ही पण कधीतरी वाटले तर घेऊ शकता. की हे ना असे नंबर्स आहेत, तुम्ही कुठेतरी एक नंबर ठेवायचा मनात आणि तो ब्लर होतोय तर तो तुम्ही बरोबर ओळखून दाखवणार. आणि मी नंबर 6 ठेवलेला आणि तिने बरोबर ओळखून दाखवला यार. म्हणजे याच्यात विचारणार की याच्यामध्ये आहे का तो नंबर. मग दुसरे असे खूप सारे कार्ड्स आहेत, याच्यामध्ये आहे का तो नंबर. आणि जर तो असेल तर तो बरोबर ओळखला गेला, म्हणजे अक्षरशः बरोबर ओळखला गेला. फॉर एक्झाम्पल आता मी एकटी आहे ना, तर मी एकटी कशी खेळून दाखवू. अजून कोणतरी असतं मी तुम्हाला नक्की दाखवलं असतं. अँड खूप मस्त आहे. तिला एक गिफ्ट पाठवले, तिने एवढे गिफ्ट आणले, मी दाखवतो. तिने एवढे गिफ्ट आणलेत, सगळं भरून टाकलं तिने, एवढे गिफ्ट आणलेत. मला ना जमलं तर मी तिकडे ना एक गेम तुम्हाला नक्कीच खेळून दाखवेल. खूप इंटरेस्टिंग आहे यार, असं नाही की छोट्या पोरासाठी, पण खूप इंटरेस्टिंग होतं, खूप मजा आली मला. येस, सो मी आता चालली आहे एका बड्डेला. मी तुम्हाला तिकडचे क्लिप्स दाखवेल, जर जमणार आहे मला ब्लॉग करायला तर नक्कीच. बाय. करून एक तर मी दाखवते तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये ना काही कार्ड्स आहेत, तर याच्यामध्ये ना नंबर्स ओळखायचे. तर फॉर एक्झाम्पल पहिले तू कुठला तरी नंबर घे आणि तुझ्या मनात ठेव आणि त्यांना सांगतो कुठला नंबर. ठीक आहे, ओके. येस, फ्रॉम दिस नंबर्स. नंतर वो स्क्रीन पे दिखाऊंगी मैं. हे नंबर आहे, ठीक आहे. त्याच्यात कुठला तरी नंबर घे आणि तिकडे सांगतो तुम्हाला. त्यातला पण घ्यायचा होता. याच्यातलाच कुठेतरी एक नंबर किंवा मनात ठेवा आणि त्यांना सांग. ओके, त्यांना सांगायला सांगेल. सांगायला लागेल. हां सांग ना, थोडीशी दाखव. तू काय नंबर कर. ओके ओके, मी डोळे का बंद केले? ठीक आहे, तर तो नंबर याच्यामध्ये आहे. हां, ओके, होपफुली दिसत असेल तुम्हाला. तो नंबर याच्यामध्ये आहे. नाही नाही, याच्यामध्ये आहे. तो नंबर याच्यामध्ये आहे. हां, इट इज फनी आहे. तो नंबर याच्यामध्ये आहे. नाही
नक्की अशी का बघते मी असेल तसं मी का चष्मा आहे गाईज मुझे चष्मा पेन ती मला तो नंबर याच्यामध्ये आहे तो नंबर याच्यामध्ये आहे तर हा नंबर आहे 13 हा नंबर आहे तो आणि हा खूप लेम गेम आहे हा मी लहानपणी खेळायची 4 लाईन्स काढून की या लाईन मध्ये आहे का या लाईन मध्ये आहे का आणि मग त्या 2 लाईनचा मधला नंबर आहे मग हे छोट्या मुलांसाठीच आणलंय मी फक्त असंच मस्ती म्हणून दाखवते इट इज ओके ठीक आहे इट इज 13 वाव ओके द गेम इज डन गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग इफ यू लाईक दिस व्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब नंबर याच्यामध्ये आहे का नाही याच्यामध्ये आहे का नाही याच्यामध्ये